अशाच अवस्थेमध्ये ठेवून ते आता निघून तुम्ही इथे जायचे. बघू शकता, इथे असं एक हुक दिलेलं आहे बघा. हे हुक आहे. साधारणतः माझ्या उंचीचा कैदी जर असेल तर हे 2 हात त्याचे साखळदंडांनी बांधले जायचे आणि ते हुकला त्याला अडकवून दिलं जायचं आणि दिवसभर असंच उभं राहायचं. त्याचे सगळे नैसर्गिक विधी अशाच उभ्या पद्धतीमध्ये व्हायचे. हे सगळं आता आता हात काढा. एक आणि 5-10 मिनिटं आपण हे करू शकत नाही. हे आमच्या सोबत आता तरुण आहेत, हे डॉक्टर आहेत स्वतः आणि युवा यात्रेला हे या यात्रेला आले होते. आता अशीच आता या वयातले जे लोक आहेत म्हणजे 15 ते 35 वयातली आजची जी मुलं आहेत त्यांना हे सगळं कळलं पाहिजे. बघा, जो कमी उंचीचा कैदी आहे त्याच्यासाठी इथे वेगळं हुक आहे आणि जो जास्त उंचीचा कैदी आहे त्याच्यासाठी इथे वेगळं हुक आहे. आणि आणखीन एक गोष्ट हा की सावरकर इथे आले तेव्हा त्यांचं वय 27 वर्षाचं होते हा ते हा फक्त. हा त्यामुळे असे तरुणच होते ते. तरुणच होते म्हणून आमची अशी त्यामुळं इच्छा आहे. आता तुम्ही सांगा, जर असं 7 दिवस एखाद्या माणसाला असं बांधून ठेवलं, तिथेच संडास, तिथेच बाथरूम, तिथेच टॉयलेट सगळं करायचं, खाणं नाही पिणं नाही, तर 7 दिवसानंतर काढल्यावर त्याची अवस्था काय काय होईल? होईल? 7 दिवसांचा विचारच मी आत्ता सर करू शकत नाही. कारण मी 2 मिनिट जेव्हा हात वरती फक्त उभा केले, तेव्हा माझे लिटरली 1-2 मिनिटानंतरच हात असे थरथरायला लागले. म्हणजे हात आणि पाठ अशी पूर्ण अवघडून आली, भरलेली होती. तर याच्यावरूनच मला हे जाणवतंय की 7 दिवसामध्ये सेम पोझिशनमध्ये या अवस्थेमध्ये राहणं किती आणि अवघड असेल. म्हणूनच या वयातल्या तरुणांना हे कळावं म्हणून आम्ही दरवर्षी एक यात्रा करतो, अंदमान बोलवतो युवा यात्रा. यंदा 30 मे ते 5 जून आहे. त्यात फक्त 15 ते 35 वयोगटातली तरुण मुलं मुली येऊ शकतात, ज्यांना मी आणि शरदजी रोज 6 दिवस सावरकर सांगतो आणि त्याच्यानंतर इथे सेल्युलर जेलमध्ये घेऊन येऊन या यातनांबद्दल सांगतो. आता लोक विचारतात नॉर्मल वयोगटासाठी कधी, तर नॉर्मल वयोगटासाठी त्याच्या आधी म्हणजे 23 मे ते 29 मे यात्रा आहे आणि त्याच्यानंतर फक्त युवांसाठी 30 मे ते 5 जून अशी यात्रा आहे. तर हे तरुणांना इथे आणून, हे बघा आमच्यासोबत इथे सगळी ही मंडळी आहेत, यांना आम्ही इथे सावरकर दाखवत असतो. त्यामुळे तुमच्या तरुण मुलांना हा आपल्या मातृभूमीचा खरा इतिहास जो इतर कुठेही ऐकायला मिळणार नाही तो ऐकायचा असेल तर आमच्यासोबत पाठवा. 30 मे ते 5 जून युवा यात्रा आणि 23 मे ते 29 मे नॉर्मल एज ग्रुपसाठी अंदमान यात्रा. बुकिंगचे डिटेल्स खाली नंबर दिलेत त्याच्यावरती दिलेले आहेत, त्याच्यामुळे फोन नाही तर काय मेसेजेस करा. हा व्हॉट्सअप फोन जर उचलला नाही तर त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल.